आता किती वाजलेत? 12 वाजून किती मिनिटं झालेत का? 12:46. 12:46. तुम्ही आता वाट बघू. बघत बसणार आहेत का मी कधी गोळ्या घेते? हां, आता तेच बघायचं मला नेमकं की गोळी आतमध्ये कधीपर्यंत जाते. मला ती 12:46ला. उघडल्यानंतरच इतका वास येतो त्या गोळीचा की आता मला ती घ्यायची पण इच्छा होत नाही. पण आज माझी अशी हालत झाली आहे, म्हणजे गेले 3-4 दिवसापासून मला खोकला आहे. मला असं वाटलं नॉर्मल आहे नाही का. आणि ह्यांचं तर असं असं तू अशी मुद्दाम खोकते, तुला कधी खोकला येत नाही, मुद्दाम नाही ठसकल्यासारखं करते. हां, ते तर कंटिन्यू असते. एवढं नाही तर त्यांनी तर मला असं काही त्यांना दुखतंय असं वाटतच नव्हतं. आणि काल ते इतकं जाम झालं की आज सकाळी उठल्यानंतर मला असे 2 वाक्य बोलले तरी दम लागतोय आणि असं एकदमच हेवी वाटायला लागलं पूर्ण ह्या एरियामध्ये. खूप साठला की काय. माझा मी शेवटी दवाखान्यात गेले. आणखी लय काम वाफ पण घ्यायची तुला. पण गोळ्या घेणं माझ्यासाठी इतकं मुश्किल आहे. मी त्या डॉक्टरांना म्हणलं मला तुम्ही गोळ्या द्या, वाटलं तर एखादी एक्स्ट्रा गोळी द्या, पण तुम्ही त्यांनी दिली सिरप एक्स्ट्रा नका देऊ. पण त्यांनी एक सिरप ते बोलले ते तर घ्यावंच लागणार आहे तुम्हाला. आणि गोळ्या पण एक्स्ट्रा दिल्यात तुला. एक प्लॅन आज एकदम वेगळा होता आमचा. सकाळी मी दीदींना फोन केला तर दीदी पण म्हणल्या की नाही तुला एकदमच हे वाटते, तुझा आवाज आणि हे तो खूपच हे येतोय, तू एकदा जाऊन ये दवाखान्यात. नाही तर माझा प्लॅन होता, तनूचा बर्थडे झाला 2 दिवसापूर्वी, तर आपण आता एरवी तर भेटायला काही जमत नाही, सॅटर्डे संडे फक्त जमतं. तर मग उद्या तर आम्हाला एका कार्यक्रमाला जायचंय. म्हणजे चला आज आपण तनूकडे जाऊ, केक वगैरे घेऊन आणि सेलिब्रेशन करूया ते बाजूला. आणि तर माझंच काहीतरी चालू. 12:51. अहो 5 मिनिटात घेतल्या बरं. त्यांना असं वाटतं तू अर्धा तास लावते गोळ्या घ्यायला, 5 मिनिटात मी 3 गोळ्या घेऊन टाकल्यात. कुछ इतकी कडू गोळी मी घेतली आहे ना, असं आरोप घेऊ नका आता माझ्यावरती. सकाळी मी आज अक्षरशः 9:30 वाजता उठली आहे. तोपर्यंत यांचा नाश्ता, पिकूला नेऊन आणणं सगळं झालेलं. मी उठल्याच्या नंतर मनूला आंघोळ घातली, मनूला नाश्ता खाऊ घातला, म्हणजे मी बनवून दिलं, त्यांनी खाऊ घातलं, सगळं त्यांनी केलं. आज मी काहीही केलेलं नाही आहे. आता जाणवत असेल तुम्हाला, हे पण होते थोडंसं नॉनव्हेज. डाएट एकदम प्रॉपर चालू आहे. 8 दिवस झालेत त्यांचं डाएट इतकं छान चालू आहे आणि मला पण बरं वाटतंय ते बघायला. सो आज आहे नॉनव्हेजचा बेत. हां, किती किलो वजन कमी झालं? कुछ भी थोडा जरा सच्ची बताओ. 89 पॉइंट समथिंग होतं माझं. म्हणजे मागच्या आठवड्याच्या स्टार्टिंग मोठ्याने. आणि आज मी चेक केलं तर 86.55. अच्छा, चांगले. असंच कंटिन्यू केलं तर लवकरच तुम्ही याल, तुम्हाला हवं आहे तेवढ्यावर. अजून ना यांनी जिम वगैरे असं काही प्रॉपर लावलेलं नाही आहे. ते म्हणले 8 दिवस 15 दिवस महिन्याभर आपण घरच्या घरी करून बघू काय होतंय काय नाही. आणि एकदा मला त्या रुटीनची सवय लागली ना की मग जिम लावू. नाहीतर काय होतं ना, जोशमध्ये आपण सगळ्या गोष्टी पहिल्यापासून चालू करतो आणि त्याच्यानंतर मग तेवढंच पटकन त्या सोडून पण देतो. त्याच्यापेक्षा मग हळूहळू गोष्टी करूयात म्हणले आणि त्याच्यानंतर जिम पण जॉईन करूयात. गोळ्या घेतल्यात ना, मला सतत आता ते असं जाणवणार की ढेकर जरी आला तरी पण. यार औषधाचं तर मी विसरले सिरियसली. म्हणजे सगळ्यात मोठा टप्पा तर तो आहे माझ्यासाठी. मी चॉकलेट खाऊन बसले. अवघड आहे बापरे. औषध घेतलंय, खोकल्याचं औषध घेतल्यानंतर एक तर पाणी नाही प्यायचं, त्याच्यामध्ये बाकी गोड तर लांबच. आणि आता म्हटलं आराम करते जरा. कारण काय होतंय ना, मी काय करते, हे औषध गोळ्या घ्यायचं नको 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 म्हणूनच दुखणं अंगावर काढते. आणि मग ते जरा जास्त झालं की त्रास होतो. आज तर मी अशी घाबरली, म्हणजे मला असं झालं की श्वास घ्यायला त्रास होतोय, दम लागल्यासारखं होतंय, निमोनियाचं काय आहे की काय, मला इतकी भीती वाटली. त्याच्यामुळे म्हटलं चला आज तर जावंच लागेल डॉक्टरकडे. तर डॉक्टर म्हणले ठीक आहे, ते कफ हे झाल्यामुळे वाटते तुम्हाला तसं. आणि मला 4-5 दिवस एकदम कोरडा खोकला होता, 3-4 दिवस. त्याच्यामुळं मग असं काहीच जाणवलं नाही. पण कालपासून मग थोडासा कफ पण जाणवतोय आणि झोप न येणं आणि ते दम लागल्यासारखं होणं हे खूप विचित्र होतं. म्हणून मग आज जाऊन आले. गोळ्या औषधं इतकी भरपूर दिलेत आणि मला गोळ्या औषधं घ्यायचा इतका जास्त कंटाळा आहे. लहानपणापासूनच माहीत नाही, मी प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा कशी बशी ती औषध घेतली आहेत, काहीतरी कितीतरी वेळा मिस पण केली आहेत. तसं झालेलं आहे. तर करते, आराम करते आणि बघू त्याच्यानंतर कसं ब्लॉग कंटिन्यू करणं होते की नाही. चलो नेक्स्ट डेला शूट करते आहे. काल दिवसभर आरामच केला,
पण काल डॉक्टरांकडे गेल्यामुळे एकदम आज बरं वाटते, म्हणजे एकदम ठणठणीत नाही पण बऱ्यापैकी मला चांगलं वाटते कालच्यापेक्षा. आणि आज एक ठिकाणी जायचं पण होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण रेडी होऊया छान छान. स्वतः छान तयार झालं की अजून छान वाटतं आपल्याला, म्हणजे आजारी असल्याचा थोडं फील येत नाही आणि अजून जरा बाकी लोकांना भेटल्यानंतर अजून छान पण वाटतं. छानशी रेडी झाली आहे. त्या दिवशी दीदीन ते आले होते ना, तेव्हा जे सगळ्यांची धोंड्याची शॉपिंग झाल्याच्या नंतर माझ्यासाठी मी कपडे घ्यायला गेले होते, तेव्हा मी त्यातला हा एक ड्रेस घेतला होता. सुंदर दिसतोय, थोडासा मेकअप केला आहे आणि जास्त काही नाही. ऑलरेडी चेहरा इतका काळवंडला आहे 2-3 दिवसाच्या दुखण्यामध्ये. कुठे जायचं नेमकं आपल्याला? हां, आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे का कुठे जायचं? हे काय केले तू? चल पटकन बांगड्या काढून घे. नाही. का बरं? इथे हे पण तयार झालेत. चला निघत. एवढं दुखत होतं, म्हणत होतं थांबतो, ऐकच येत नाही माझं. मला असं वाटलं जरा बाहेर गेल्याच्या नंतर बरं वाटेल, बाकी काही नाही. मी जर अजून 2 दिवस झोपून राहिले ना तर मला अजून दुखण्याचा फील येईल. मग जायचं होतं ना एकट्यानी. हा, निघा आता. तर बघा, जराही माणसाला कदर नाहीये. म्हणजे काल मला अजिबात अशी 2 वाक्य बोलण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती. मला इतका दम लागत होता. आज पण मला तसा विकनेस आहेच बऱ्यापैकी. तरी आवरून छान तयार झाले, तरी माणसाला कदर नाहीये. काय म्हणा, बघितलं? फक्त आवर 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 आवर. आता जेव्हा बाहेर पडू का आम्ही, हां, आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येईल, अरे मनूची बॉटल नाही आणली, अरे गाडीची चावीच नाही आणली, अरे माझा मोबाईल तर विसरला. म्हणजे फक्त घराबाहेर पडण्याची घाई असते माणसाला सगळ्या गोष्टी. हा, आणि तुम्ही गाडीची चावीच नाही घेतली तर काय करता बाहेर पडून? लक्षात येईल ना. काय पॉइंट आहे? काहीच पॉइंट नाही. मी ह्यांच्यासोबत किती भांडत बसले ना तरी पण ते स्वतःच खरं करणार आणि निघणार. निघालोत 2 मिनिटासाठी उशीर होतो बरं का, पण उगं घाई घाई चाललेली असते. आणि मेन म्हणजे आजचा कार्यक्रम असा ना, ठीक आहे, आपल्याला 1 वाजता निघायचं ठरलं होतं, आता 1:41 झालं. या 2 मिनिटाचं फरक नाही, आपलं 2ला कार्यक्रम आहे असं झालं होतं ना. 1ला कार्यक्रम. आणि बरं, कार्यक्रम तसा एकदम शार्प टायमिंगचा असता तर मी मान्य केलं असतं. यांच्या मित्राची वास्तुशांती आहे, तुम्हाला सांगायचं राहिलं. आणि मग वास्तुशांतीला असं होतं ना की 1च्या नंतर बोलवत आहेत, तर मग 1च्या नंतर 4 वाजेपर्यंत सगळे येतात. म्हणलं ठीक आहे, चला आपण जाऊयात ना 2 वाजेपर्यंत, हरकत नाहीये. जाणं महत्वाचं आहे ना, आणि सगळ्यांची भेट पण होईल. सो त्याच्यामुळे निघालोत. जाता जाता एक मास्क तेवढं घेणं कंपल्सरी. मला असं झालंय, डॉक्टरांनी घरात मास्क वापरायला सांगितले, घरात रोज चप्पल वापरायला सांगितली, कारण धुळीची ॲलर्जी सांगितली. कारण मला आता तुम्ही नोटीस केलं असेल की बऱ्याच वेळेला माझं हे कंटिन्यू होत आहे की थ्रोट इन्फेक्शन, बाकी काहीच नसतं, फक्त थ्रोट इन्फेक्शनचा प्रॉब्लेम. सो त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की धुळीची ॲलर्जी असं. आम्ही ज्या एरियात राहतो तिथे बऱ्यापैकी धूळ असते, पण बाकी घरामध्ये सुद्धा एवढी काही धूळ नसते. पण तरीही तुम्ही झाडत असाल, तुमच्याकडे झाडाला बाई पण येत असेल, तरी पण म्हणले की मास्क तुम्ही कंटिन्यू वापरा. सो कंटिन्यू तर नाही होणार, म्हटलं ॲटलिस्ट आपण बाहेर जाताना तरी मास्क वापरत जाऊयात. इकडे पण हाय माना, यू आर लुकिंग सो क्यूट. बाकीचं काही नाही, व्यवस्थित. सो क्यूट. आणि रात्रीपासून काय वेळ लागले माहितीये का तिला राष्ट्रगीत म्हणायचं. रात्री तर ती झोप, रात्री 12 वाजता. तुला राष्ट्रगीत कसं शिकवलं स्कूलमध्ये? मी तिला म्हणलं, तिचं झोपून पण गुणगुणणं चालू होतं. मी म्हणलं बेटा तसं नाही म्हणायचं, उभं राहायचं आणि मुठी बंद करायच्या, सरळ उभं राहायचं आणि मग राष्ट्रगीत म्हणायचं. तर ती म्हणते आई नाही ना, नुसतं गुणगुणणं चाललेलं तिचं. चला गिफ्ट घ्यायला जाऊयात आता. कॉंग्रॅच्युलेशन. कार्यक्रम झालाय, घरी निघालं आणि मनूला इथं उभं राहायला इतकी मजा येते, कारण ती पहिल्यांदा उभारते इथे. तिला आणत होते तेव्हा मी तिला अशी पकडून उभी राहायची, पण आता बघा. मनस्वी से हॅलो. नाही का गो? आणि आम्ही कार घेतली ना तेव्हा आमचं हेच होतं यार, मनूला असं मस्त उभं राहून असं बघता यावं हे ते. आणि आता तिला ती मजा वाटते, तर छान वाटतंय का? हा मनू. मला लहान असताना ना कारमध्ये म्हणजे मी जेव्हा बसायची ना तर तेव्हा मला इतकं म्हणजे आता पण त्रास होतो, पण पहिले खूप व्हायचं. त्यामुळे मला बसमध्ये अशी बसची खिडकी उघडी ठेवून भारी वाटायचं. आणि आत्ताच्या पोरांना बघा, बस तर तिला माहीतच नसेल. आता हे हा
पण तुम्ही आता बस पुढे मधून काय गेला? होतं म्हणजे ट्रॅव्हल्सने जातो, पण नॉर्मल जी आपली लाल बस असते ना ज्याच्यात मी ट्रॅव्हल करायचे त्या किंवा तुम्ही लाल बस पण आता केला असेल. राहिलेल्याच नाहीये मुळात. आहेत ना बरेच त्या पण आहेत. बदलल्यात, चांगल्या स्वच्छ केल्या जातात आता. पण तेव्हा ती बरी वाटायची कारण मग छान हवेशीर वाटायचं त्याच्यामुळे. कोणाचं काय आणि कोणाचं काय कोणाच काय आणि कोणाच काय मला त्याच्यामध्ये बरं वाटायचं कारपेक्षा. कारण मला कारमध्ये खूप त्रास व्हायचा गाचा वगैरे बंद करून, आणि आता त्यात बसायची इच्छा नाही होत असं. अवघड आहे. ज्यूस होता. आणि मग तू कुठलं गाणं म्हणत होती का आता? तिला स्कूलमुळे इतके गाणे यायला लागलेत आता, आणि टीचर पण तिच्या म्हणल्या की तिला डान्समध्ये खूप आवड आहे वाटतं, कारण ती डान्स करते म्हणून. आणि घरी पण गाणं लागलं की ती चालू होते. आम्हाला असं वाटायचं की तिला सिंगिंगमध्ये खूप इंटरेस्ट असावा, तिने सिंगिंगचे क्लास जॉईन करावेत असं काहीतरी, पण तिला ते डान्सचं आवडतं हे तरी आम्हाला कळलेलं आहे आता. हा म्हणू हो. आणि तू गाणं कुठलं म्हणत होती आत्ता? शेकी शेकी. त्याच्या पहिले ग कुठली पोएम म्हणत होती? रात्रीपासून जनगण मनचा नाद लागलाय, आणि आता बाकी पण काही काही गाणे म्हणते, पण ते कुठले तेच आम्हाला कळत नाहीये, कारण थोडेसे वेगळे जे ते नेहमी ऐकते ना घरी त्याच्यापेक्षा. घरी आलं, थोडा आराम केला सगळ्यांनीच, म्हणून आता इथं जेवण चाललंय. आमचं रात्रीचं जेवण इतकं सोपं चाललंय, म्हणजे काहीच नसतं जेवणामध्ये बनवायला. एक तर सुकी भाजी चपाती बनवतो, नाहीतर मग यांच्यासाठी तर सॅलडच 8 दिवस झाले चालू आहे. अरे तुमच्यासाठी अवघड म्हणजे यांच्यासाठी कसं असतं, ह्यांना नाही पातळच भाजी पाहिजे, रस्साची भाजी पाहिजे. म्हणजे आमचं कसं दोघींना सुकी भाजी बनवली, त्यातली त्यात भेंडीची भाजी बनवायला आवडते म्हणून ती जास्त बनवण्यात येते. मग भेंडीची भाजी पण मी खाते, आणि त्यांचं असं असतं की ही भाजी नको, नाहीतर मग ती भाजी नको. त्यांना मोजक्या भाज्या जास्त आवडतात, काही काही पालेभाज्या वगैरे. शक्यतो ते संध्याकाळच्या वेळेला सुकी भाजी नाहीच खात, त्याच्यामुळे मग असं होतं की चला आमच्या दोघींसाठी पटकन काहीतरी बनवलं तरी पण होऊन जातं. आणि त्यांच्यासाठी फक्त हे सॅलड चाललंय. सो ही सॅलडची वाटी रोज गुपचूप दिली की ते छान आनंदाने खाऊन घेतात. पर्याय नाही म्हणजे पर्याय तर नाहीच आहे पहिली गोष्ट, पण तरीही तुम्हाला जर एकदमच आवडलं नसतं ना तर तुम्ही खाल्लंच नसतं. काय म्हणता? तर तेच आत्ता मी सगळ्या भाज्या हे मिक्स करून ठेवल्यात. इथे दाखवते मी तुम्हाला. कांदा, टोमॅटो, गाजर, त्याच्यानंतर पानकोबी आणि काय काकडी, हे असं सगळं मिक्स करून घेतलं. थोडीशी कोथिंबीर घातली आहे, आणि माझ्याकडे आज मक्याचं कणीस आहे तर ते मी टाकणार आहे. रोज फक्त हा बदल करते थोडासा. कधी आज मक्याचं कणीस आहे म्हणून कणीस, काहीच नसेल तर आपल्याकडं सोयाबीन असतं. सोयाबीन थोडंसं कोमट पाण्यात पिळून ते थोडंसं मी फ्राय करते तव्यावरती मसाले टाकून, आणि ते ॲड करते. त्याच्यानंतर मग कधी सोयाबीन पण नाही तर कधीतरी जर चणे भिजवलेले असतील तर मग ते चणे. पण चण्यानी मला असं वाटतं की रात्रीच्या वेळेला गॅसेस होऊ शकतात, त्याच्यामुळे ते जरा माझ्या मते ते टाळलं पाहिजे. सो मी बाकी तर हे करते, आणि ड्रेसिंग एकदम सेम. तर त्याच्यासाठी कोथिंबीर आणि पनीर वगैरे सगळं मी मिक्स करून घेते पहिले. जेवढं आपल्याला लागेल तेवढं. आता याच्यासाठी कसं हे ॲटलिस्ट छान मिक्स झालं पाहिजे, तेवढं तरी टाकायचं म्हणून मोठे 2 चमचे टाकते मी आता. दही घातलं, पनीर घातले त्याच प्रमाणात. त्यामध्ये चाट मसाला एक घालते आहे, थोडंसं जिरे धने पूड आणि गरम मसाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मिरची आणि चवीपुरतं मीठ. मिठाचं पण प्रमाण कमी करायचं त्यांना, पण हळूहळू होतील त्या गोष्टी. सो सध्या तरी आम्ही नॉर्मल मीठ घेतोय, आणि हे ग्राइंड करून घ्यायचं. ट्राय करू शकतो. आणि बघा इथे ड्रेसिंग पण तयार आहे. कमी जास्त क्वांटिटीने बनवू शकतं. माझ्याकडून पण आज जरा जास्त झाली आहे, पण एवढी ओके होते, अशी काही खूप जास्त नाही. आणि इथे कणीस पण भाजून घेते. तर मका भाजून एकदम थोडीशी मका टाकते, कारण ते म्हणतात हे पण गोड असतं तर नकोच हे पण. आणि बाकी ड्रेसिंग एकदम छान घट्टसर मस्त ड्रेसिंग झालेली आहे, आणि छान मिक्स करून घेते. बघा मिक्स केल्यानंतर काय मस्त दिसतंय, आणि ड्रेसिंग जास्त झाल्यामुळे आज आणखी चांगलं वाटतंय. मी त्यांना इथेच खायला देते, कारण मनूला त्यांच्यासोबत खेळायचं आहे.
तुला खायचं का? आणि मला तुम्ही सांगा पण हा कसं झालंय. आणि मेन म्हणजे मला सांगा तुमचं पोट भरतं का एवढ्याने? का रात्रीचं गुपचूप उठून काहीतरी खाता? हो ना. लवकर भूक लागते. हो ना. पण ते सकाळी नाश्ता पण होतो ना मग लवकर, नाही तर मग लेट व्हायचं. कसं झालंय? मस्त. ओके. सो तुम्ही सुद्धा हे ट्राय करू शकता. हा मग ड्रेसिंगचा सगळा फ्लेवर आणि हे येतो ना. अजून आपण त्यात काहीतरी ॲडिशनल मसाले वगैरे टाकू शकतो, पण खूप काहीतरी केलं तर मग काहीतरी विचित्र व्हायला नको. कांद्याचं प्रमाण थोडंसं कमी पाहिजे. सो हे सॅलड तर त्यांना आवडतं. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिना ॲड करू शकता. आमच्याकडे काही तेवढा पुदिना नाही आवडत, त्याच्यामुळे मी काही ते टाकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या भाज्या थोड्याच घ्यायच्या. नाहीतर मग काय होतं, आपल्याला वाटतं अरे एवढूसच आहे. त्या दिवशी मी खाली गेले पार्लरमध्ये, यांनी एवढी मोठी मटकी, एवढा मोठा कांदा, एवढं, आणि ते अक्षरशः कुकर भरून झालं होतं आणि त्याला काही चव नव्हती झाली आणि त्यामुळे ते मला फेकून द्यावं लागलं. सो त्याच्यानंतर कळलं की क्वांटिटीमध्ये एकदम थोडं घ्यायचं. छोटी वाटी एक मेजरमेंटही करू शकता. आणि बाकी ड्रेसिंगसाठी असं 2 चमचे दही घेतलं तरी पण होऊन जातं. सो त्यांचं तर सॉर्ट झालेलं आहे. आणि रोज रात्रीचं आता अजिबात टेन्शन नाही की आज जेवायला काय बनवायचं. काय कोणता पण एक फ्लेवर बनवू शकते. राईट. सो मनूसाठी माझ्यासाठी मग आम्ही असं बनवतो काहीतरी, ते होऊन जातं. आणि चला मग काही नाही, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर. मला पण तसं तर ते खायला आवडतं, छान लागतं, हेल्दीसुद्धा आहे. काकडी, टोमॅटो हे तर आपण असं खातच, गाजर वगैरे, तर त्याच्यापेक्षा हे असं केलं तर अजून जास्त छान आणि आपल्याला काहीतरी छान फ्लेवर खायला मिळतो, जे बेचव खायला नाही मिळत असं. सो तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. आणि याच्यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि मी एवढे दिवस कुठे गायब होते, तरी अशीच गायब होते. फक्त दुखणं चालू होतं, मेजर काहीच नाही आहे, फक्त खोकला होता म्हणायला 3-4 दिवस, पण तो इतका जास्त वाढला. आणि त्याला कारण मीच, की मी तो अंगावर काढला म्हणून, दवाखान्यात काही गेले नाही म्हणून. आणि त्याच्यानंतर मग काहीतरी जास्त होऊन बसलेलं. सो त्याच्यामुळेच गायब होते. पुढे आता व्लॉग्स कंटिन्यू येतील. सो तुम्ही सुद्धा असेच कनेक्ट राहा. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.